सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना मिरज खानापूर, काँग्रेस सांगली जत-पलूस कडेगाव आणि शरद पवार गट राष्ट्रवादी शिराळा तासगाव आणि वाळवा लढणार। दिल्लीत उद्धव ठाकरे, संजय राऊत, विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्या बैठकीत निर्णय। दिल्लीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। दिल्लीतील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर उद्धव ठाकरे मुक्कामी आहेत आणि याच बंगल्यावर सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे। याच ठिकाणी सांगलीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील सुद्धा उपस्थित असल्याचं भीजबलमध्ये पाहायला मिळतंय। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची का भेट घेतली, ही सदिच्छा भेट होती का, आणखीन काही राजकीय घडामोडी याबाबत चर्चा झाली का, याचा तपशील मिळू शकलेला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यातील विधानसभांच्या जागा वाटपाचा या चर्चेत निर्णय झाल्याचं समजते आणि यामध्ये उद्धव ठाकरे गट खानापूर आणि मिरज या 2 जागा लढवणार असला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी 3-3 जागांवर लढणार असल्याचं वृत्त आहे। यामध्ये काँग्रेस सांगली जत आणि पलूस कडेगाव या ठिकाणी, राष्ट्रवादी तुतारी शिराळा वाळवा आणि तासगाव या 3 ठिकाणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खानापूर आणि मिरज या 2 मतदारसंघावर लढणार आहे। मिरजेतील सिद्धार्थ जाधव तर चंद्रहार पाटील यांना खानापूरमधून उमेदवारी देण्यावरही चर्चा झाल्याचं समजत आहे। शिराळ्यात मानसिंगराव नाईक, तासगावमधून रोहित पाटील यांच्याही उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीची जागा वाटप मात्र झाल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।